नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वजण अभिमानाने मराठी राजभाषा दिन साजरा करत आहोत. 27 फेब्रुवारी हा दिवस आपल्या महान कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. मराठी ही आपली राजभाषा ही फक्त संवादाचे माध्यम नाही, तर ती आपली ओळख, संस्कृती, परंपरा आणि आपला स्वाभिमान आहे. आपण सर्वजण अभिमानाने म्हणतो जय महाराष्ट्र, जय मराठी. परंतु आपल्या दैनंदिन जीवनात आपण किती वेळा मराठीला प्राधान्य देतो? आज आपल्या शहरांमध्ये, विशेषतः मुंबईसारख्या महानगरात मराठी माणूस आणि मराठी भाषा दोन्ही संघर्ष करताना दिसतात. शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये, बाजारपेठांमध्ये इंग्रजी आणि इतर भाषांना अधिक महत्त्व दिले जाते, तर मराठी मागे पडताना दिसते. काही पालकांना वाटते की मुलांनी फक्त इंग्रजीतच बोलावे, मराठीत बोलणे कमीपण आहे. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. भाषा कमी होत नाही, ती कमी केली जाते. जर आपणच आपल्या भाषेचा अभिमान बाळगला नाही, तर इतरांकडून अपेक्षा कशी ठेवायची? मराठी ही संतांची, शूरवीरांची आणि विचारवंतांची भाषा आहे. हीच ती भाषा ज्यात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकारामांनी अभंग रचले आणि शिवरायांनी स्वराज्य उभारले. मग आज आपणच जर आपल्या भाषेला दुय्यम स्थान दिले, तर भविष्यात आपल्या पुढील पिढ्यांना काय वारसा देणार? शाळांमध्ये मराठी विषय असला तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अनेकदा मराठी विषयाला आणि मराठी शिक्षकांना अपेक्षित तेवढे महत्त्व दिले जात नाही. मराठी हा फक्त एक विषय म्हणून पाहिला जातो, तर इंग्रजी आणि इतर विषयांना अधिक प्राधान्य दिले जाते. मराठी शिक्षकांना कधीकधी कमी तास, कमी मानधन किंवा कमी सन्मान दिला जातो. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की भाषा ही फक्त विषय नसते, ती संस्कार घडवते, विचार घडवते, ओळख निर्माण करते. जर शाळेमध्येच मातृभाषेला कमी लेखले गेले, तर विद्यार्थ्यांच्या मनात तिच्याबद्दल आदर कसा निर्माण होणार? मराठी शिक्षक हे केवळ पाठ्यपुस्तक शिकवणारे नसतात, तर ते संस्कृतीचे वाहक असतात. त्यांना सन्मान देणे म्हणजे आपल्या भाषेला आणि परंपरेला सन्मान देणे होय. आज मराठी लोक आणि मराठी भाषा बऱ्याच अडचणींना सामोरे जात आहे. एकतर मुंबई आणि पुण्यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये इंग्रजी आणि हिंदीचा जास्त वापर होतो आहे. मराठी बोलणे म्हणजे मागासलेपण अशी चुकीची मानसिकता तयार झालेली आहे. स्थानिक तरुणांना नोकऱ्यांसाठी तीव्र स्पर्धा करावी लागते. पारंपरिक सण, लोककला, लोकसाहित्य याकडे तर तरुण पिढींचे दुर्लक्ष झाले. मराठी नाटक, साहित्य, वाचन संस्कृती कमी होत चालली. शासनाने मराठी राजभाषा जरी घोषित केले असले, तरी सर्व कार्यालयांमध्ये पूर्णपणे वापर होत नाही. फलक, सूचना, जाहिरातींमध्ये मराठीला दुय्यम स्थान आहे. अनेक मराठी कुटुंबात पालक मुलांशी इंग्रजीत बोलणे पसंत करतात. मराठी वाचन, लेखन याची सवय कमी झालेली आहे. मराठी लोकांना आणि मराठी भाषेला बाहेरून जितका धोका नाही ना, तितका धोका आपल्या निष्काळजीपणामुळे आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भाषा टिकते ती वापरामुळे, प्रेमामुळे आणि अभिमानामुळे. भाषा संपत नाही, ती आपण सोडतो तेव्हा ती हरवते. म्हणून आजच्या दिवशी आपण फक्त शुभेच्छा देऊ नये, तर संकल्प करायला हवा. एकतर घरात मराठी बोलले पाहिजे आणि ती अभिमानाने बोलले पाहिजे. मराठी पुस्तकांचे वाचन वाढवले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी मराठीचा आग्रह केला पाहिजे आणि मराठीत बोलताना कधीही कमीपणा वाटू देऊ नये. चला आज आपण ठरवूया, मराठी केवळ एका दिवसापुरती नको, तर ती आयुष्यभरासाठी असावी. माझी भाषा, माझा अभिमान, मराठी माझी शान. जय महाराष्ट्र.